कोथिंबीर वड्या केल्यात आज. सौरूला आवडायच्या ना, छोट्या सौरूला सुद्धा. काय करतेस हे? ते बाळ झाल्यावर पोटाला स्ट्रेच मार्क्स येतात ना, ते खूप वाईट दिसतात. म्हणून आधीच हे क्रीम लावायचं असतं. हो का? आमच्या वेळी नव्हतं बाई असलं काही. पण छान आहे, हे पण छान आहे अगं. मी तुला सांगू का, बाळ जन्माला घालणं म्हणजे एक युद्धच असतं. आणि युद्ध म्हटलं की खुणा आल्याच, म्हणजे थोड्याफार तरी राहतातच. पण मला नाही आवडणार पोटावर असे मार्क्स. साडी छान नाही दिसत. आवडेल आवडेल, हळूहळू सगळं आवडायला लागेल. आई होण्याची किंमत आहे ती. नेहमी नेहमी आपणच का किमती द्यायच्या? हे माझं शरीर आहे ना, मग माझ्याप्रमाणे नको वागायला. बघावं तेव्हा नवीन नाटक, हॉर्मोन्स, स्ट्रेच मार्क्स, सुरकुत्या, मूड स्विंग्स, दर वेळेला पिरियड्सच्या आधी याचा नवीन ड्रामा. आणि आता काय, बाळ होणार तर नवीनच डिमांड शो. अगं 50 शेतीये, बघत काय धम्माल. चिडचिड होणं, घाम येणं, झोप न लागणं. मग आजूबाजूचे लोक म्हणतात, बाई खिसकली, अशी का ओरडते, एवढी का तापते. मग हळूहळू आपल्याला कळायला लागतं की आपलं शरीर आपल्यासाठीच हे सगळं करते. आणि शरीराने हे केलं नाही ना तर तुला वेड लागेल. म्हणून काय माझ्या शरीराने माझीच मारायची? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण सॉरी, राग आला. तुम्हाला पण आला असेल ना तुमच्या शरीराबद्दल राग? आला ना, खूप आला. बऱ्याचदा दोष दिला मी माझ्या शरीराला. पण आता जेव्हा मी माझे आधीचे फोटो बघते ना, तेव्हा मला वाटतं की छान दिसत होतो की आपण. तुम्ही अजूनही खूप छान दिसता. हो? खरंच. अरुण शिवाय आतापर्यंत दुसरं कोणीही सांगितलं नव्हतं मला असं. आमच्या नातलगानी तर नावच ठेवली, हरामखोर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हो. मनू, तुझ्या असण्यावर, दिसण्यावर, चिडचिड करण्यावर, उदास वाटण्यावर, शरीराने दिलेल्या प्रत्येक देण्यावर अगदी भरभरून प्रेम कर. कारण आपण बायकांना स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला खूप उशीर करतो. हे घे. अगं बाई, कोथिंबीर वड्या पॅनवर तशाच राहिलेत. संपव, सगळ्या संपव.